नांदेड शहरात अखिल भारतीय औषधी संघटनेच्या वतीनं 20 मे रोजी बंद पुकारला आहे। वाढती ऑनलाईन औषधी विक्री, त्यातून येणारी बोगस औषधी, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर औषधांची बेधडक विक्री होत आहे। आरोग्याशी खेळ करणाऱ्या ऑनलाईन औषधी विक्रीला तीव्र विरोध करत हा बंदची हाक अखिल भारतीय औषधी संघटनेच्या वतीने पुकारली आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा करून घ्यावा असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार औषध व्यवसायाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे। बंद दरम्यान शहरातील बहुतांश मेडिकल दुकाने बंद राहण्याची शक्यता असून आपत्कालीन सेवा मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली। या बंदमुळे रुग्ण व नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनानेही आवश्यक उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत। संघटनेच्या वतीने नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। उद्या दिनांक 20 मे बुधवार रोजी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघ ऑल इंडिया AIOCD च्या वतीने या बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बंदच्या प्रामुख्याने 3 मागण्या आहेत। त्यातली सर्वात महत्त्वाची मागणी आहे की ऑनलाईन औषधी जी विक्री होत आहे, जे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सुद्धा अवैध म्हणून घोषित करण्यात आलेली आहे, तरी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करू नये या देशामध्ये ऑनलाईन औषधी विक्रीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे। सर्वसामान्य नागरिकांना ज्यांना या क्षेत्रातलं काही कळत नाही, जे सामान्य रुग्ण असतात, अशा रुग्णांना डिस्काउंटचं आमिष दाखवून ऑनलाईन औषधी विक्री होत आहे। याच्यातला सर्वात मोठा धोका हा आहे की ऑनलाईन औषधी जी विक्री होत आहे ती औषधी प्रमाणित आहे की नाही हे सुद्धा कळायला मार्ग नाही। आणि याद्वारे छोटे छोटे जे या देशातले औषधी विक्रेते आहेत यांच्यावर तर अन्याय होतोच आहे, यांच्या पोटावर तर पाय होतोच आहे, परंतु सर्वसामान्य नागरिक सुद्धा यामध्ये भरडल्या जात आहे। आणि वारंवार मागणी करून सुद्धा याच्यावर बंदी न घातल्यामुळे AIOCDचे आणि MSCDAचे अध्यक्ष आमचे आदरणीय सर्वोच्च नेते जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा बंद पुकारण्यात आलेला आहे। त्यामुळं या बंदमध्ये सर्व अखिल भारतीय भारतातले सर्व किरकोळ औषधे आणि ठोक औषध विक्रेते हे सर्व सहभागी होऊन उद्याचा बंद पाळणार आहेत आणि ऑनलाईन औषधी विक्रेत्याचा आम्ही निषेध करत आहोत। नांदेड जिल्हा संघटनेचा सचिव संजय मोठे पाटील आज या निमित्ताने आम्ही हे सांगू, उद्याच्या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व केमिस्ट बांधवांना आम्ही मार्गदर्शन करत आहोत। आणि हा बंद ऑनलाईन औषधीच्या विरोधात असून त्यामध्ये येणारे स्पुरियस ड्रग, नशेची औषधे हा सप्लाय होऊन समाजाचा एक पिढी खराब होत आहे आणि याला सर्व जबाबदार ऑनलाईन औषधी सप्लाय आहे। त्यामुळे उद्याच्या बंदमध्ये आम्ही सर्व केमिस्ट संघटनेचे सभासद, सर्व औषधी व्यावसायिक, होलसेल, रिटेल बंद करत आहोत। रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांची पर्यायी व्यवस्था केली आहे। कोणी नागरिकांनी घाबरून जाऊ नये। उद्या लागणारी औषधे शक्यतो आजच खरेदी करावी। इमर्जन्सी औषधे लागल्यास आम्ही रुग्णांना पुरवण्याची व्यवस्था केलेली आहे।